राज्याच्या आरोग्य खात्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। आरोग्य खात्यातील पदांचा लिलाव सुरू असून नियुक्त्यांसाठी 50 लाखांची वसुली सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराची तक्रार केंद्राकडे करणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। तानाजी सावंत, दादा भुसेंचा भ्रष्टाचारात हात आहे, बोगस बिलं आणि लाभार्थी दाखवून घोटाळा सुरू असल्याचा आरोप राऊतांनी केला। अजित पवार गटाच्या मंत्र्यांच्या खात्यात घोटाळे सुरू असल्याचा आरोप संजय राऊत करतायत। भ्रष्टाचाराचे पैसे कात्रजला कुणाकडे पोहोचवले जातात असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 67वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या निमित्तानं दादरच्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण देशभरातून जनसागर लोटलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं। महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर जाऊन त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलंय। दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन त्यांनी अभिवादन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं। संसदेतील बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं। यावेळी त्यांनी बौद्ध भिक्खूंशी सुद्धा संवाद साधला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉक्टर आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केलं। संसदेतील बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर पुष्प अर्पण करून त्यांनी आदरांजली वाहिली। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चैत्यभूमीवर जाऊन महापरिनिर्वाण दिनानिमित्त करण्यात आलेल्या तयारीची पाहणी केली। यावेळी त्यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याशी बातचीत करत कामाचा आढावा घेतला। चैत्यभूमीजवळील गार्डनच्या दुरवस्थेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार संतापल्याचं चित्र पाहायला मिळालं। नागरिकांच्या तक्रारीनंतर लवकरात लवकर गार्डनची दुरुस्ती करू असं आश्वासन अजित पवारांनी दिलं। महापरिनिर्वाण दिनानिमित्त खडूच्या सहाय्यानं बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती साकारत त्यांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली आहे। अमरावतीच्या धामणगाव इथल्या कला शिक्षक अजय जिरापुरे यांनी हे चित्र रेखाटले। पुणे स्टेशन परिसरात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विविध संघटनांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलंय। लहान मुलांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते। डोंबिवलीमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम अनुयायांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली। डोंबिवली येथील इंदिरा गांधी चौकामध्ये असलेल्या बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अनुयायी जमले आणि तिथे त्यांनी अभिवादन केलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या शिवाजी मंदिरात भीमांजली या शास्त्रीय संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीतकारांनी सुमधुर संगीतानं बाबासाहेबांना आदरांजली वाहिली। महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाशिममध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं आणि अनुयायींनी अभिवादन केलं। बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायींसाठी खास व्यवस्था दादर इथल्या चैत्यभूमीवर करण्यात आलेली आहे। अनुयायींसाठी खास जेवणाची सोय करण्यात आली आहे। आगामी निवडणुकांसाठी खासदारांकडे केवळ 60 दिवसांचा कालावधी राहू शकतो, त्यामुळे त्यांनी आपापल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करावं अशा सूचना भाजपनं दिलेल्या आहेत। सोबतच एनडीएतील घटक पक्षांना सुद्धा सज्ज राहायला सांगितलेलं आहे। राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं चहापान कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि या कार्यक्रमाला विरोधकांना सुद्धा निमंत्रण दिलं गेलंय। चहापान कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होणार आहे। हिवाळी अधिवेशनाआधी आज दुपारी 3 वाजता महाविकास आघाडी नेत्यांची पत्रकार परिषद होणार आहे। अवकाळी नुकसानीसह राज्यातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची रणनीती असून चहापानावर सुद्धा विरोधक बहिष्कार टाकतील अशी शक्यता आहे। हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे। 11,000 पोलीस राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, दंगा नियंत्रण पथक 24 तास या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार आणि इतरांनी सादर केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। 50% मर्यादा ओलांडून दिलेलं आरक्षण वैध आहे की नाही या मुद्द्यावर 5 सदस्यीय घटनापीठाकडून आढावा घेतला जाईल।
कुणबी नोंदींचे अधिक पुरावे मिळवण्यासाठी शिंदे समिती आज हैदराबादला जाणार आहे. तेलंगणा सरकारकडून निजामकालीन कागदपत्रांमध्ये उर्दू किंवा अन्य भाषांमध्ये असलेल्या नोंदी मिळवण्यासाठी ही समिती हैदराबादमध्ये जाते. यवतमाळमध्ये ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे. भेट घेत जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला हरिभाऊ राठोड यांनी पाठिंबा दिला. मनोज जरांगे पाटलांचं भगवं वादळ आज यवतमाळमध्ये दाखल झालेलं आहे. पुसदमध्ये त्यांची सभा आहे आणि या सभेला लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव जमतानाची दृश्य सध्या पाहायला मिळतात. हिंगोलीच्या औंढा रस्त्यावरील दिग्रस फाटा इथं मनोज जरांगेंची उद्या सभा होणार आहे आणि या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. सभास्थळी 400 डॉक्टर, 10 रुग्णवाहिका आणि 100 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. इंडिया आघाडीची आज होणारी बैठक स्थगित करण्यात आली आहे. 18 तारखेला बैठक होण्याची शक्यता आहे. मागासवर्गीय आयोगाचे राजीनामे हे ठरवून होत असलेलं षडयंत्र आहे. जरांगे यांना अपेक्षित असलेलं आरक्षण देऊ शकत नाही हे स्पष्ट सांगण्याची हिंमत नसल्याने राजीनामा नाट्य सुरू आहे, असं ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी म्हटलं. मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिल्यामुळे अधिवेशनामध्ये हजर राहणार नसल्याचं खासदार हेमंत पाटील यांनी सांगितलं. मी माझ्या मतावर ठाम असून अध्यक्षांनी काय तो निर्णय घ्यावा असा त्यांचा प्रश्न असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रवादी कोणाची या संदर्भात निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. पुढची सुनावणी 8 डिसेंबरला होणार आहे. सुनावणी दरम्यान शरद पवारांची अध्यक्षपदी झालेली नियुक्ती पक्षाच्या घटनेला धरून नसल्याचा युक्तिवाद झाला. उल्हासनगर मनसेची कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर तब्बल 8 महिन्यानंतर नवीन कार्यकारिणी जाहीर झाली आहे. मात्र कार्यकारिणीतील बदलामुळे आणि नियुक्त्यांमुळे अंतर्गत खदखद वाढली आहे अशी चर्चा आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांच्या व्याख्यानाला वर्धेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. भर पावसातच मानव यांनी हिंदू राष्ट्र संकल्पना आणि भारताचं संविधान या विषयावर व्याख्यान केलं. नवी मुंबईमध्ये 24 तासात 6 अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्यानं खळबळ माजली. यामध्ये 4 अल्पवयीन मुली आणि 2 मुलांचा समावेश आहे. रबाळे, कोपरखेरणे, कामोठे, कळंबोली, पनवेलमधून ही अल्पवयीन मुलं गायब झाली आहेत. एका मुलाला शोधण्यात पोलिसांना यश आल्याचं कळतंय. भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरवर असल्याचं एनसीआरबीच्या अहवालामधून उघड झालंय. 2022 मध्ये राज्यात 749 भ्रष्टाचाराचे गुन्हे नोंदवले गेलेत. लॉकआउटमध्ये सुद्धा लाचखोरीचे 664 गुन्हे नोंदवले गेले. मुंबई शहर आणि उपनगरामधील वायू प्रदूषणामध्ये मोठी घट होणार आहे. 2 दिवसात हवा गुणवत्ता निर्देशांक 150 पार होता. आज 100च्या आत येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. मुंबई शहरामध्ये विभागातील रस्त्यांची कामं वेळेत न करणाऱ्या कंत्राटदारांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पश्चिम आणि पूर्व उपनगरामधील रस्त्यांची कामं वगळता एकाही रस्त्याचं काम सुरू झालं नसल्याची माहिती समोर येते. हवेतील प्रदूषणामुळे पुणे महापालिकेनं 534 बांधकाम व्यावसायिकांना काम बंद ठेवण्यासाठी नोटीस दिली होती. पण व्यावसायिकांनी कुठलंही उत्तर न देता त्याला केराची टोपली दाखवत काम सुरूच ठेवलं. ठाणे शहरामध्ये दुकानदारांवर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसेनं 2 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय आणि सक्ती केली आहे. मराठी नामफलक न लावल्यास मनसे स्टाईलनं आंदोलन करू असा इशाराही दिला. मुंबईच्या एसी लोकलच्या प्रवासी संख्येत झपाट्यानं वाढ झाली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या 8 महिन्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केलाय. त्यामुळे मध्य रेल्वेला 6 कोटी 23 लाखांचं उत्पन्न मिळालं. खोपोलीकरांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं. शेकडो बौद्ध अनुयायी यावेळी जमले आणि रात्री 12 वाजता डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलं. उद्या दक्षिण मुंबईसह मध्य मुंबईतील काही भागात पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. मलबार हिल जलाशयाची तज्ज्ञ समितीकडून सुद्धा पाहणी केली जाईल. त्यामुळे जलाशयामध्ये पाणी भरता येणार नसल्यानं पाणी पुरवठा बंद राहील. म्हाडाच्या घरांची सोडत वर्षातून 2 वेळा काढावी असे निर्देश गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिले. पुणे विभागाकडून विविध गृहनिर्माण योजनांसाठी शासकीय भूखंड उपलब्ध करून द्यावा अशा सूचना सुद्धा त्यांनी दिल्या. उल्हासनगर मनसेची कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर तब्बल 8 महिन्यानंतर नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. मात्र कार्यकारिणीत बदलामुळे आणि नियुक्त्यांमुळे अंतर्गत खदखद वाढली.
पंढरपूर नगरपालिकेच्या करवाढीच्या निर्णयाला नागरिकांनी विरोध केला। यावेळी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी तातडीनं करवाढीचा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली। कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत केली आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या संदर्भातला ठराव करण्यात आला होता। या संदर्भात महाडिक यांनी राज्यसभेत मुद्दा उपस्थित केला। सोन्याच्या दरामध्ये 800 रुपयांची घसरण झाली आहे, त्यामुळे सोनं खरेदीदारांना मोठा दिलासा मिळालाय। चांदीच्या दरात सुद्धा प्रति किलो 1200 रुपयांची घसरण झाली आहे। पालघरच्या जव्हारमधील भात गिरणी मालकांनी तब्बल 2 कोटी रुपयांची बोगस बँक गॅरंटी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी आदिवासी विकास महामंडळाचे जव्हारचे तत्कालीन प्रादेशिक अधिकारी विजय गांगुर्डे यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला। जळगावातील नागरिकांनी पालिकेला तब्बल 223 कोटी रुपयांचा कर थकवलेला आहे आणि कर भरला नाही तर थकबाकीदारांचा पाणीपुरवठा बंद करून मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार आहे। पुणे महापालिकेच्या सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अतिरिक्त आयुक्तपदावरील पदोन्नतीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे, त्यामुळे इच्छुक अधिकाऱ्यांचा हिरमोड झालाय। कोल्हापुरातून यंदा हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे। सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे। महाराष्ट्र राज्याच्या परिवहन खात्यातील 28 मंजूर प्रादेशिक परिवहन अधिकारी पदांपैकी केवळ 5 अधिकारी कार्यरत आहेत, त्यामुळे कार्यालयांचा कारभार आणि त्याचा ताण वाढत चाललाय आणि तो अतिरिक्त अधिकाऱ्यांवर पडलाय। संभाजीनगर महापालिकेचं सगळं कामकाज आता ऑनलाईन होणार आहे। मालमत्ता कर आकारणीपासून ते कर संकलनापर्यंत सगळी कामं ऑनलाईन केली जातील आणि त्यासाठी स्वतंत्र कंट्रोल रूम उभारला जाणार आहे। ॲप सुद्धा तयार करण्यात येणार आहे। धुळे जिल्ह्यातील पीएम किसान सन्मान योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांना वसुलीच्या नोटिसा देण्यात आल्या। 15 दिवसांमध्ये वसुलीची रक्कम भरली नाही तर कारवाईचा इशारा प्रशासनाकडून दिला गेलाय, तर संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय। संभाजीनगर आणि जालना अशा अनेक गाव, वाड्या आणि या ठिकाणांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा सध्या केला जातोय। जिल्हा प्रशासनाकडून दोन्ही जिल्ह्यांसाठी टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे। अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। यावेळी लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन गावितांनी शेतकऱ्यांना दिलंय। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी शेतकऱ्यांना गट तयार करून प्रोसेसिंग युनिट टाकण्याचा सल्ला दिलाय। तसंच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यावर चर्चा करणार असल्याचं सुद्धा सांगितलंय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे रब्बी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढतेय। पिकांवर करण्यात येणाऱ्या फवारणीच्या खर्चात सुद्धा वाढ होऊ शकते। ठेकेदार जलजीवन मिशन योजनेचं अर्धवट काम सोडून पळ काढतायत असा आरोप नंदुरबार जिल्हा परिषद सदस्य CK पाडवी यांनी केलाय। या ठेकेदारांवर कारवाईची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। सांगली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या द्राक्ष बागांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघाने पालकमंत्री आणि अधिकाऱ्यांकडे केली। महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाच्या वतीनं राज्यस्तरीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। 9 आणि 10 डिसेंबरला हा महोत्सव पार पडणार आहे। जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण तरुणींनी सहभाग घ्यावा असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यासागर यांनी केलं। संभाजीनगर महापालिका प्रशासन शहरातील स्वच्छतेवर अधिक काम करत आहे। लहान मोठ्या रस्त्यांवर झाडलोट करण्यासाठी अत्याधुनिक वाहनं खरेदी करण्यात येणार आहे। वाहन खरेदीसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून 1,65,00,000 इतका निधी देण्यात येणार आहे। कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील दत्त दालमियात कारखान्याला प्रशासनानं उसाला पहिली उचल 3,300 रुपये देण्याचं मान्य केलंय, त्यामुळे स्वाभिमानी संघटनेचं काटाबंद आंदोलन स्थगित करण्यात आलं। संभाजीनगर महापालिका प्रशासन आरक्षण असलेले 3 भूखंड खासगी संस्थांना देणार आहे आणि त्यासाठी खासगी संस्थांनी EOI सादर करावं असं आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आलं। जिल्हा उद्योग केंद्र जालनाकडून
इग्नाइट महाराष्ट्र इंडस्ट्री गव्हर्नमेंट नेटवर्किंग कार्यशाळा आयोजित करण्यात आली आणि जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजकांनी कार्यशाळेत सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. 2 दिवसापासून अंगणवाडी कर्मचारी त्यांच्या मागणीसाठी बेमुदत संप करतायत. जिल्ह्यामध्ये मंगळवारी दुसऱ्या दिवशी एकूण 4,897 कर्मचाऱ्यांनी आपलं काम बंद करून संप केला. त्यामुळे दररोज होणारा बालकांचा किलबिलाट आता थांबलाय. उल्हासनगरच्या आरकेटी कॉलेजमध्ये प्राध्यापकांना 4 महिन्यापासून पगार मिळत नाहीये. त्यामुळे प्राध्यापकांकडून आंदोलन करण्यात आलं. जोपर्यंत पगार होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असं प्राध्यापकांनी सांगितलंय. कॅन बायोसिसचा फिक्कीचा प्रथम क्रमांकाच्या राष्ट्रीय सस्टेनेबल ॲग्रिकल्चर पुरस्कारानं गौरव करण्यात आला. नवी दिल्लीच्या फिकी हाऊसमध्ये आयोजित केलेल्या 3ऱ्या शाश्वत कृषी शिखर परिषदेमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 726व्या संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात झाली. मंदिराला आकर्षक अशी रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली. त्यामुळे इंद्रायणी काठ आणि मंदिर परिसर उजळून निघाला. राज्यातल्या बालमृत्यूंच्या तुलनेमध्ये नाशिक जिल्ह्याचा बालमृत्यूचा दर कमी असल्याचा दावा नाशिक जिल्हा परिषद प्रशासनानं केलाय. बालमृत्यू होऊ नयेत यासाठी जिल्हा परिषद वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करत आहे असं म्हणणं त्यांनी मांडलं. मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाट चढल्यानंतर चालत्या ट्रकनं पेट घेतलाय. शॉर्ट सर्किटमुळे ट्रकनं पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे मुंबई ते नाशिककडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. Thank you.